मी काय अगदी खूप वक्ती नाही आहे, मी तुमच्यातलीच एक आहे. सो जे काय सांगेन ते मनापासून सांगेन, जे काय सांगेन ते परफेक्ट सांगेन आणि त्याचं तुम्ही फॉलोअप करावा अशी माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे जे काय मी सांगेन ते थोडं मनावर बिंबवून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करावा असं वाटतं. ते मी हातात त्यातून मी तुम्हाला थोडे प्रश्न विचारीन, त्याचीही उत्तरं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत नेतृत्व प्रशिक्षण शिबिर. कोणी सांगेल का मला नेतृत्व काय आहे? मी फक्त बोलणार नाही, तुमच्याकडूनही मला उत्तरं हवी आहेत. त्यामुळे मी सुरुवात तुमच्यापासूनच करते. तुमच्याकडनं जी उत्तरं येतील त्यातून माझं पुढचं म्हणजे जे काय मी बोलणार आहे ते थोडंसं अवलंबून राहील. तो न घाबरता न हे करता तुम्ही सांगू शकता नेतृत्व म्हणजे काय. आणखी कोण आहे? कोण सांगू शकताय नेतृत्व म्हणजे काय? किंवा तुमच्या नजरेतला एखादा आदर्श नेता. मी फक्त भाषण द्यायला आलेली नाही, तेव्हा तुमच्याकडून मला उत्तरं अपेक्षित आहे. नेतृत्व म्हणजे एखाद्या संघटनेला, एखाद्या समूहाला जो पुढे नेतो, जो पुढे न्यायचा प्रयत्न करतो त्याला आपण नेतृत्व म्हणतो. नेतृत्व फक्त राजकारणाचंच असं नाहीये. नेतृत्व धर्मामध्ये येतं, नेतृत्व तुम्हाला म्हणजे शिक्षणामध्ये येतं. अशा प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व असतं. प्रत्येक क्षेत्रात पुढं न्यायला, ते क्षेत्र उंचवायला, त्या क्षेत्राचा विस्तार करायला कोणी ना कोणी एक लागतं की त्याच्या माघारी सर्वजण आपण जातो आणि त्याला आपण नेता म्हणतो. पण तो नेता कसा असावा, त्या नेत्यामध्ये काय गुण असावेत हे आपण आता ऐकणार आहात. आणि जे गुण असतात, तुम्हाला सगळ्यांना नेतृत्व करायचं आहे ना, का नुसतंच कोणी सांगितलं म्हणून तुम्ही शिबिराला आलाय? नाही. आणि हे नेतृत्व गुणाचं हे शिबिर मला वाटतं सर फक्त आपल्या धर्मातच इथं असं होतंय आणि त्याचं 44वं हे पुष्प आहे. हे मला खूप छान वाटलं आणि आपण जैन असल्याचं एक प्राऊड फील झालं सर इथं आल्यानंतर मला की 44वं नेतृत्व शिबिर होत आहे. इट इज सो प्राऊडफुल मुवमेंट फॉर मी. मी सरांना आत्ताच म्हटलं असंच तुम्ही एक महिलांच्यासाठी आमच्यासाठी सुरू करायचं. प्लीज पुढच्या वर्षी नक्की एक महिला प्रशिक्षण शिबिर तुम्ही घ्या. तर नेतृत्व हे एक कौशल्य आहे, आपल्यातलं कौशल्य आहे. जसं हरिणामध्ये कस्तुरी लपलेली असते, ती कस्तुरी आपल्याकडेच आहे, हरिणाला माहीत नसतो. तो इकडे तिकडे बागडत असतो, कुठून वास येतो, कुठून वास येतो, त्याला माहीतच नसतं की आपल्यातच ती कस्तुरी आहे. असंच आहे तुमच्यात प्रत्येकात नेतृत्व गुण कुठं ना कुठं थोडा तरी आहे, पण तो आपल्याला माहीत नाहीये. आपल्याला खात्री नाहीये आपल्याला आत्मविश्वास नाहीये आपल्यावर की मी हे कार्य मी करू शकेन की नाही. प्रत्येक वेळी आपला पाय बिचकतो. का बिचकतो? कारण आपल्यावर आपला आत्मविश्वास नाहीये. त्यासाठी आपण पहिलं आपला आत्मविश्वास वाढवायला पाहिजे. तर ते आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करायचं? कोणी सांगू शकेल? आत्मविश्वास वाढण्यासाठी काय करायचं? योगा. योगा. तू एकटाच उत्तर देतोय, बाकीचे नाही देत. बोल. बरं सांग बेटा. अच्छा, आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण काय करायचं? येस प्लीज. बरोबर. राईट, व्हेरी गुड. तर योगासन आणि ओंकारवडी ही तर आपण रोज करायलाच पाहिजे. आता तुम्ही शिकताय, पण इथं 5 दिवस शिकणार आणि घरी जाऊन परत फुटबॉल क्रिकेट असं नको. योगासन रोज करायचं. इथं तर त्यांना एक शपथ द्या तुम्ही, ह्या गोष्टी रोज केल्याच पाहिजे. त्याशिवाय ही मुलं थोडीशी होत नाही आणि आम्हाला पालकांना पण तेवढी त्याची किंमत कळत नाही. आज काय वगैरे योगासन जा, तिकडे क्लासला जा, महाक्लास कर, तो क्लास कर, असं होतं. त्यामुळे ठराविक गोष्टींना आपण पालकांना बांधून ठेवलं पाहिजे. तर नेतृत्व हे कौशल्य आहे. काही
वेगवेगळ्या संघटनातून या गोष्टींचा उलगडा होतो. नेतृत्व गुण काही जणांमध्ये मुळातच असतो, म्हणजे तो त्यांना जन्मताच आलेला असतो. तो जन्मता असतो आणि मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय. प्रत्येक गोष्टी तो मुलगा किंवा ती मुलगी जी कोण असेल ती पुढं जाते आणि म्हणते नाही मी करते की सर, मी करणार की सर. इथून त्याचा नेतृत्व गुणाची सुरुवात होते. तर काही जणांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी आपल्याला काही कष्ट घ्यावे लागतात. तर ते कष्ट काय आहे? नेतृत्व गुण ज्यांच्यामध्ये असतो त्यांना संधी मिळाली की त्या संधीचं ते सोनं करतात, पण ज्यांच्यामध्ये नसते त्यांनी काय करायचं? तर त्यांनी आपले नेतृत्व गुण वाढविण्यासाठी किंवा त्याला एक चालना देण्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचन प्रचंड करा तुम्ही. आता तुम्ही ते मोबाईल आणि ह्याच्यामध्ये असताना ते पूर्ण बंद करा असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण काळाच्या ओघाप्रमाणे आपल्याला जावंच लागतं. काळाच्या ओघाप्रमाणे जर आपण नाही केलं तर आपण मागं पडतो. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट ह्याच्या सगळ्याचा तुम्ही वापर करा, पण जे पुस्तकी ज्ञान आहे ते तुम्ही वाढवायला पाहिजे. मग तुम्ही जैन फिलॉसॉफी वाचा, इतर चरित्र ग्रंथ असतात ते वाचा, त्यातून ते नेते कसे आले होते. आता मोदीजी काय नेता होणार होते का सांगा बरं? होणार होते का? नाही. ते काय करत होते? पहिल्यांदा चहा विकत होते, पण आता तो नेता कुठं आहे? अख्ख्या जगात कितवं स्थान आहे त्यांचं? आहे ना, अख्ख्या जगात मोदींचं कितवं स्थान आहे? भलेही इंदिरा गांधींना वगैरे म्हणजे त्यांना पाठिंबा होता, पण मोदींना होता का? नाही. त्यांनी ठेवून दाखवलं. किंवा अब्दुल कलाम राष्ट्रपती होतील असं आपल्याला वाटलेलं का कधी? एखादा शास्त्रज्ञ राष्ट्रपती देशाचं नेतृत्व करेल असं वाटलेलं का? नाही. पण त्यांच्यातली तो गुण होता आणि तो त्या गुणाच्या वर ते वर आले आणि ते राष्ट्रपती झाले. अशी आपण खूप नावं घेऊ शकतो. आता कर्मवीर भाऊराव पाटील होते, त्यांना असं वाटलं असेल का की आपण एवढं मोठं एखादी संस्था काढू, एखादं शिक्षण संस्था काढू, त्याच्यातून हे चांगलं कार्य ते करतायत. असं नेतृत्व गुण आपण जे आपल्यात आहे त्याला चालना तर द्यायचीच, पण जे नसेल, जर आपल्याला खरोखर नेतृत्व कशामध्ये तरी करण्याची इच्छा असेल तर आपण त्याला चालना देण्यासाठी प्रचंड वाचन करा. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जगातल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघा. काय बघायचं? पिक्चर, सिनेमा, मग ह्याच्यात इन्स्टावर काय आले, अरे आज इन्स्टावर हे आले, असलं अजिबात नाही. थोडंसं मी जैन तत्वज्ञानाच्या थोडंसं वेगळं बोलते, इथून पुढं मी बोलेनच, तर थोडंसं हे तुम्हाला सांगणं मला खूप गरजेचं वाटलं म्हणून मी सांगते. प्रचंड वाचन करा, प्रचंड चिंतन मनन करा. एखादी गोष्ट डोक्यात घेतली की त्याचं मनन करा की बरोबर आहे का चूक आहे, आपण काय करतोय, आपण काय वाचतोय, हे भिडू दे तुमच्या मनामध्ये. इथं जायला पाहिजे ब्रेनमध्ये आणि ते कायमचं बसलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं? ओंकार, ध्यान, योगासन. जिममध्ये जावा असं मी म्हणणार नाही. फक्त जेव्हा खरोखरच डॉक्टर सांगतील की नाही बाबा तुला ह्याची गरज आहे तेव्हाच जिममध्ये जायचं, नाहीतर वॉकिंग, योगा आणि चिंतन मनन करण्यातच आपलं करिअर करायचं, त्यातूनच आपलं करिअर करायचं आहे. तर एखादं नेतृत्व जर चांगलं करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा व्यक्तिमत्वाचा विकास करायला पाहिजे. व्यक्तिमत्व म्हणजे काय? एखाद्या माणसाचं चालणं, बोलणं, उठणं, त्याची जे काय म्हणतो तुम्ही आपण समोरून येताना एखादा व्यक्ती असा भावला पाहिजे की नाही हा व्यक्ती खरोखर ह्याला ठीक आहे किंवा बरोबर आहे, योग्य आहे, असं ते भावलं पाहिजे आपल्याला. तर पहिल्यांदा आपण करायचं ते व्यक्तिमत्वाचा विकास करायचा. व्यक्तिमत्वाचा विकास झाला तर त्यातून आपण नेतृत्व गुणांचा विकास करू शकतो. त्यामुळे व्यक्ती म्हणून पहिल्यांदा आपण चांगलं व्हायलाच पाहिजे. आजच्या ह्या जगात व्यक्तिमत्व चांगलं मिळणं फार कठीण आहे. असे म्हणजे जैन समाजात खूप आहेत तसे, पण इतर समाजात बघितलं म्हणजे इतर समाजात मी काही टीका करत नाही, पण त्यांचा आहार म्हणा, त्यांचे बाकीचे संस्कार म्हणा, याच्यामुळे त्यांच्या मधल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला थोडीशी उणीव कुठंतरी असते. तर ह्याला जैन तत्वज्ञानाचा आधार कसा द्यायचा किंवा जैन तत्वज्ञानाच्या आधारे नेतृत्व विकास कसा करायचा ते आता आपण बघूया. जैन तत्वज्ञान म्हणजे जैन धर्म हा अनादी कालापासून आलेला आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. पहिले तीर्थंकर कोण आहेत? दुसरे आणि शेवटचे महावीरांचं चिन्ह. तर आपण आपलं नेतृत्व एखाद्या सिंहासारखं करायचं आहे, जो कशाला घाबरत नाही. पण सिंह माहिती आहे ना तुम्हाला, सिंह कधी शिकार करतो का? नाही, नेहमी सिंहीनच शिकार करते.
बरोबर आहे. आपण शिकार करायची नाही आहे, आपण फक्त शिकार बघायची आहे आणि त्यातून आपल्या नेतृत्वाचा विकास आपण करायचा आहे. सिंहासारखं व्हायचं आहे ना, तुम्हाला नेतृत्व करायचं आहे ना. तुम्हाला अनुव्रत माहिती आहेत का? जैन फिलॉसॉफी मधले अनुव्रत माहिती आहेत का? सांगू शकशील कुठले आहेत? जैनांमधले जैन फिलॉसॉफी मधले 5 अनुव्रत. अहिंसा, पुढचे बोला. सत्य, अस्थेय, अचौर्य आणि ब्रह्मचर्य. त्याच्यात आपण आपल्या नेतृत्वाचा विकास कसा करायचा? तर अहिंसा म्हणजे काय? अहिंसा म्हणजे काय कोण सांगू शकेल? इकडची लाईन तू नको, दुसरे कोण सांगू शकेल? जैन फिलॉसॉफी मध्ये अहिंसा म्हणजे काय, किंवा नुसती अहिंसा म्हणजे काय सांगा चालेल? म्हणजे हिंसा करायची नाही, हिंसा करायचं नाही, हिंसा करायचं मारहाण म्हणजे ओके. बरोबर. अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची हिंसा करायची नाही. हे ढोबळमानाने झाले. पण जैन तत्वज्ञानानुसार मन, वचन आणि काय या तिन्हीद्वारे कशाचीही हिंसा करायची नाही. मन, वचन काय म्हणजे काय? मनाने कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाचंही वाईट चिंतायचं नाही. अरे अरे हे आलं वाईट सगळ्यात बाद म्हणजे अजिबात असलं काय त्याचं काही चांगलं होईल असं अजिबात चिंतायचं नाही. आणि काय म्हणजे कुणालाही मारायचं नाही, कुणा बरोबर मारामारी करायची नाही. एखाद्याला जाता जाता आपण ढकलून घेऊन जातो ते सुद्धा आपण हिंसामध्ये गणलं जातं जैन फिलॉसॉफी प्रमाणे. आणि त्याच्या पुढच्या आपण अर्थ बघूया आणि मग त्याच्या डीपमध्ये. सत्य म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे सत्य म्हणजे काय, बरोबर? ते सत्य सुद्धा मन, वचन, कायद्वारेच ही जैन फिलॉसॉफीमध्ये पाळलं जातं म्हणा, किंवा त्याची हे केली जाते. आपण तशा प्रकारे आपण कार्य करायचं असतं. मन, वचन आणि कायद्वारे नेहमी सत्यच करायचं. जे खरं आहे ते खरंच आहे. अपरिग्रह म्हणजे काय कोणी सांगू शकेल? व्हेरी गुड. जी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे तेवढीच आपण वापरायची. एखाद्या गोष्टींचा साठा करणे. आता तुम्ही म्हणाल आम्ही पाण्याचा साठा करतो, पण पाणी आपल्याला आवश्यक आहे. आता आपल्याकडे 10 कपडे आहेत, परत आणि 11व्या घ्यायचा आपल्याला लोभ असतो. तो लोभ आपण बाळगायचा नाही. जेवढे कमीत कमी आपण त्याचा हे करू म्हणजे अपरिग्रह का पाळू, परिग्रह करू नये कशाचाही, तेवढंच आपण पाळायचं. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे 2 गाड्या आहेत, मग एकच पाहिजे होती, 2 का घेतल्या? ते ठीक आहे. ते तसं म्हणलं तर खूप तसं बोलत जाईल मी. पण जेव्हा आपल्याला एका गाडीची गरज असते तेव्हा दुसरी गाडी ठीक आहे आपण बाळगतो, नाही असं नाही. ते स्टेटसचा प्रश्न असतो. घरातल्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की जिथं आमचं हे चालत नाही, त्यामुळे आम्ही एकाला 3 गाड्या असल्या तरी ओके ठीक आहे, ती गाडी नाही ती गाडी, ती गाडी नाही ती गाडी. नाहीतर तुम्ही म्हणा मॅडम सांगतायत एक आणि करतायत एक, असं नाही आहे. थोडी कुठंतरी आम्हाला ही बंधनं येतात, त्यामुळं त्या गोष्टी कराव्या लागतात. पुढचं आपलं आहे अचौर्य. आता इकडनं कुणीतरी ते आहे सोपं आहे. अचौर्य म्हणजे काय प्लीज? अचौर्य म्हणजे काय? चौर्य म्हणजे काय? तू सांग. अचौर्य म्हणजे चोरी न करणे. मग ती कशाची असो, वस्तूची असू दे, धान्याची असू दे, द्रव्याची असू दे, कशाची असू दे. आणखी त्याच्यामध्ये आणखी काय, कुठलीही आपण एखादं काम करतो त्या कामात कुठेही बेईमानी करू नये, लाच घेऊ नये, लाच देऊ नये, चोरी करण्याला प्रवृत्त करू नये. तू तिथला आंबा तोडून आणले आपण दोघं मिळून खावे, नो, हे चोरीचंच आहे. तो आंबा दुसऱ्याचा आहे, आपण तोडून आणणार खाणार. हे तुमच्या बालवयात ठीक आहे, पण आत्तापासून जर तुम्ही मनावर ह्या गोष्टी बिंबवल्या, आत्तापासून तुम्ही आता आंबा काढायला गेला की माझ्या आठवण हमखास येणार, तुम्हाला येणार ना. अरे मॅडम मी तसं सांगितलं काय होईना, जाऊ दे आपण त्या मायाला विचारूया एक आंबा देतो का. आणि ह्या गोष्टी तुम्ही आत्तापासून करायला लागा. अजून तुम्ही खूप यंग आहात. तुमच्या सगळ्या
देशाचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणतं ना यंग पिढी, युवा पिढी, मोदीजी म्हणतात युवा पिढी ये करना चाहिए, युवा पिढी को वो करना चाहिए. तर म्हणजे पटणार नाही. मोदीजी आता तत्व कुणाचं वळत म्हणजे कुणाचं फिलॉसॉफी आहे त्यानुसार चालतात ते तुम्ही बघा. कधीही ते नेहमी जैन फिलॉसॉफीचाच वापर करतात. भलेही ते म्हणत नाही पण ते जैन फिलॉसॉफीप्रमाणे चालतात. संध्याकाळच्या आत जेवणं, ठराविकच जेवणं, हे तर त्यांचं कुठंतरी तुम्ही वाचा एखाद्या युट्यूबला वगैरे बघा त्यांची लाईफस्टाईल काय आहे तुम्हाला लक्षात येईल. आणि ब्रह्मचर्यानुव्रत म्हणजे काय? आता ही गोष्ट अजून तुम्ही खूप लहान आहात पण ही गोष्ट आतापासून तुम्ही मनामध्ये बिंबवून ठेवा. ब्रह्मचर्य म्हणजे काय? इंद्रिय आणि मनांचा संयम. एखादी स्त्री किंवा एखादी आई छोटी असू दे, ती तुमची बहीणच असायला पाहिजे किंवा आईच असायला पाहिजे, फक्त एक स्त्री सोडून, हे आत्तापासून तुम्ही मनावर बिंबवायलाच पाहिजे. आत्ताच्या जगात काय चाललंय हे तुम्ही वाचताय. तर आपण एक जैन आहोत ह्याचा आपण अभिमान करायचा आहे. दुसऱ्यालाही आपला अभिमान वाटायला पाहिजे की अरे हा जैन आहे, हा कुठल्या कुठं गेला, हा माझा बंधू आहे, जात बंधू आहे. बरोबर आहे. जैन असल्याचा अभिमान आत्तापासून तुम्ही प्राऊड फील करायला पाहिजे. कारण इथून बाहेर पडला किंवा आता तुम्ही ह्या वयातून बाहेर पडला, कॉलेजला जायला लागला की वेगवेगळे आयुष्य तुमच्या समोर येणार, वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येणार. हे करू का, ते करू का, ते करू. सो आत्तापासून ठराविक गोष्टी जैन धर्माच्या तुम्ही मनावर बिंबवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच हे जे शिबिर आहे ते शिबिर आपण घेतो आहोत सर, मला वाटतं है ना. तर आता आपण अहिंसेचा विषय घेऊया. अहिंसा म्हणजे काय हे आपण समजलं. महात्मा गांधींनी जो स्वातंत्र्य लढा लढला तो पूर्ण अहिंसा आणि सत्याच्या आधारावरच लढला. त्याच्या उलट भगतसिंगांनी जो लढा लढला, भगतसिंगांनी पण खूप जणांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. थोडे महात्मा गांधींचे अनुयायी होते, कोणी अजून कशाने, कोणी अजून कशाद्वारे. फक्त मी इथं उदाहरण म्हणून भगतसिंगांचं नाव घेते. भगतसिंगांनी जो स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला तो अहिंसा होती का? ती नाही. ते हिंसेच्या जोरावरच त्यांनी. त्याचा अंत काय झाला? त्यांना खूप इच्छा होती आपले स्वातंत्र्य म्हणजे मिळावं, हे करावं, ते करावं, पण झाली का पूर्ण? इंग्रजांनी त्यांना फाशी दिली, तिथं त्यांचा विषय संपला. बरोबर आहे. पण महात्मा गांधींनी जो अहिंसेच्या तत्वावर लढा लढला तो शेवटपर्यंत झाला. दांडी यात्रा झाली, काय काय झालं, आणि शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळालं. बरोबर आहे. भलेही उशिरा मिळाला, भलेही थोडा वेळ लागला, म्हणजे थोडा म्हणजे किती वर्ष लागली त्याला, पण त्याला यश आलं ना. त्यांचं शेवटपर्यंत ते टिकवलं त्याने आणि स्वातंत्र्यात लढा मिळवला. हा हिंसा आणि अहिंसेमधला फरक लक्षात आला. बोर होत आहे? इकडचे सगळे मांडव होतो, इकडं बोर होत नाहीये ना. तर अहिंसेच्या ह्याच्यात आपण आणखीन एक विचार करू, म्हणजे जैन तत्वज्ञानानुसार नेहमी शाकाहारच करायला सांगितलेला आहे. तर शाकाहारी माणसांमध्ये असे गुण आढळतात जे मांसाहारी माणसांमध्ये आढळत नाही. करुणा, दया, प्रेम, वात्सल्य. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस शाकाहारी आहे त्या माणसामध्ये वात्सल्य कुठं ना कुठं तरी दडलेलं असतं. बरोबर. ते मांसाहारी माणसांमध्ये काय असतं, म्हणजे मांसाहारी माणसं जे खातात त्यांना मी वाईट म्हणत नाही, अजिबात नाही. त्यांच्या धर्मात त्यांनी सांगितलं त्यांनी ते करतात ते त्यांच्या जागी योग्यच आहे. पण मांसाहारामुळे आपल्या हार्मोन्समध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये बदल होतो आणि तो माणूस नेहमी आतताई, चिडका, लगेच राग येणारा किंवा कोणत्याही गोष्टी त्याला हे नसतं, म्हणजे सर 2 मिनिटं थांबून वाट बघण्याची क्षमताच नसते. तो इतका आतताई असतो. संयम हा त्याचा अभाव फक्त म्हणजे शाकाहारी लोकांमध्येच संयम हा गुण दिसून येतो. मांसाहारामध्ये खूप अभाव आहे त्याचा. अशा प्रकारे आपण जर अहिंसेच्या मार्गावर चाललो तर एक उत्तम नेतृत्व का करू? कारण माणसामध्ये जेव्हा अहिंसेचं पालन आपण करतो तेव्हा आपल्याला एक वात्सल्य भाव येतो. समोरच्या माणसाला जाणून घेण्याची क्षमता येते, समोरच्या माणसाबद्दल करुणा वाटते. म्हणून अहिंसेच्या मार्गावर चालून शांतपणे नेतृत्व करणं हे चांगलं आहे. त्यामुळे आतापासून तुम्ही हा मार्ग स्वीकारायला हवा. अनुगत आहे सत्य. आता सत्याचा जमाना आहे का? हो, आहेच नाही. सत्याचा जमाना आता नाही. तरी सुद्धा आपण सत्याच्या मार्गावरच चालायचं, कारण सत्याचा शेवट नेहमी चांगलाच असतो. बरोबर. सत्य मार्गावर जर आपण गेलो
गेलं तर काय होणार, असत्याच्या मार्गावर गेलं तर प्रत्येक जण आता आपलं नाव असत्याच्या मार्गावर जाऊन मोठं करायला लागलं. तसं आपल्याला करायचं नाही. आपल्या स्वकर्तृत्वावर, आपल्या बळावर आपण नेतृत्व करायचं आहे. आणि आपल्या नेतृत्वाखाली जे लोक आहेत, जे आपल्या संघटनेत लोक आहेत, त्यांना आपण प्रेरित करायचं आहे. सत्याचा नेहमी विजय होतो हे एकच वाक्य आपण लक्षात ठेवायचं आणि सत्य मार्गावर चालून आपल्या नेतृत्वाचा विकास करायचा आहे. त्याच्या पुढचं अनुग्रह येतं कुठलं? आचौर्य म्हणजे काय? चोरी करणे. चोरी करणे हे फक्त जैन धर्माला फक्त चोरी करणे नाही, तर एखादं काम दिलं तुम्हाला, समजा आता तुम्हाला दिले की नेतृत्व करायचं, ठीक आहे, एखाद्या संघाचं नेतृत्व करायचं, मग तुम्ही काय करणार? आपला एखादा कोणतरी आहे हे करेल, तू ओळखीचं आहे तर तू हे करेल, असं नाही करायचं. एखाद्याला चांगला गुण हेरूनच त्याला ते काम द्यायचं. म्हणजे आपल्या कामाची बेईमानी करणे हे सुद्धा एक चोरीच आहे. आचौर्य म्हणा ह्याच्यामध्ये आपण आपल्या कामाची कुठलीही बेईमानी करायचं नाही, बेजबाबदारपणे कुठलंही काम करायचं. जे काम आपल्याला दिलेलं आहे ते काटेकोरपणे करणे आणि काटेकोरपणे करत असताना सुद्धा समोरच्या माणसाच्या मनाचा विचार करणे हे आचौर्यानुसार आपण करायचं आहे. आणि त्यातूनच आपल्या नेतृत्वाचा विकास करताना समोर नेहमी एखाद्याला लाच देऊन हे एवढे घे रे बाबा, मला मंजुरी दे, माझ्या संघटनेला एवढे किती पाहिजे, लाख नाही, हे मंजुरी दे, हे आपल्या सिद्धांतामध्ये बसत नाही. किंवा दुसऱ्याकडून आपण केले, तुला हे काम करायचं आहे ना, तुला सरचिटणीस व्हायचं आहे ना, की देव हे मंदिर बांधून दे, हे कळत चढून दे, अजिबात नाही. जर त्याच्यामध्ये ती क्वालिटी असेल तरच तुम्ही त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा वापर करून एखादी संघटना मजबूत करू शकता. जर त्या व्यक्तीला त्यातलं काही येतच नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीला पैसे घेऊन काय करणार आहे सांगा? ते काम होणार आहे का तुमचं? परत त्याचा जो लोकांच्याकडनं किंवा बाहेरच्या समाजाकडनं येणार ते आहे त्याच्या हाताखाली त्यानं काम केलं, मग काय असलं असणार नको. पुढचं नेतृत्व आपलं त्याचा विकास होत नाही. तर नेतृत्व विकास करताना आचौर्य हे लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचं सांगू शकताय कोण? अपरिग्रह. अपरिग्रह करतो म्हणजे आपण काय करतो? परिग्रह करतो म्हणजे काय करतो? एखाद्या आपल्याला ज्या वस्तूंची गरज नाही त्या वस्तूंचा साठा करणे, किंवा एखादी वस्तू आपल्याला नकोच आहे, ती वस्तू जर दुसऱ्याला उपयोगी येत असेल तर ती त्याला द्यावी. आपल्याजवळ ठेवून घेणं, पण होते माझ्याकडे काय कधीतरी उपयोगाला येईल की आपण त्याचा वापर करू, असं अजिबात नाही. आणि अपरिग्रह जर आपण पाळत असू तर आपल्यामध्ये लोभीपणा, कपटपणा, हे लोभासाठी कशाय आपल्या उपलब्ध तयार होत नाही. त्या उलट जर आपण अपरिग्रहानुसार एखाद्या वस्तूंचा साठा करत राहिला, अरे आता गहू साठले, जोंधळ्याचा साठा राहिलाच की तो पण करून घेऊया, किंवा अजून काय, आता तुमच्या मुलांच्या मध्ये म्हणायचं झालं तर त्याच्याकडे सॅमसंगचा आहे मोबाईल, माझ्याकडं ॲपलचा पाहिजे, बरोबर आहे ना? असं वाटतंय ना? त्याच्याकडे डबल स्क्रीन आहे, माझ्याकडे सिंगल स्क्रीनच आहे, असं वागायला पाहिजे. मला त्याला जास्त काही कळत नाही आहे, पण मी आता सांगते. तर असा हा लोभ वाढत जाऊ देऊ नका. लोभ वाढला की फक्त आपण, जेव्हा लोभ हळूहळू वाढायला चालू होतो तेव्हा फक्त आपण आपल्यापुरताच विचार होतो, स्वार्थी होतो, आपण सेल्फिश होतो. सेल्फिश होणारा माणूस कधीही नेता बनत नाही. त्याच्या नेतृत्वाचा विकास स्वतःपुरताच मर्यादित असतो, तो समाजकार्य करू शकत नाही. फक्त स्वतःचे विषय भरणे, स्वतःचं हे करणे. तुम्हाला फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सांगते, मी एका राजकारण्याची मुलगी आहे, त्यामुळं मला ह्यातले थोडेसे बारकावे माहिती आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर हा लोभीपणामुळे वाढत जातो. लोभीपणा वाढू द्यायचा नसेल तर आपण अपरिग्रहाचा सिद्धांत वापरायचाच, बरोबर? त्याच्या पुढे आहे ब्रह्मचर्य. इंद्रिय आणि मनाचा एक संयम जो मनावर असतो तो आपण कायम ठेवायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीविषयी जो करुणाभाव आहे किंवा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी खूप उगीचच वाईट वाटतं, काही कारण नसताना उगीच, पण ती व्यक्ती व्यवस्थित असते, छान असते, तेव्हा मग आपण तिथं जाऊन त्याच्यावर हे करून भरपूर असं त्याच्याबद्दल सांत्वना करतो, हे करतो ते करतो. पण इथं जर आपण मनावर आणि आपल्या इंद्रियांवर संयम ठेवला तर आपण अशा गोष्टी करणार नाही. आपण बऱ्याच वेळेस तर असं होतं, एखाद्या ठिकाणी आपण आपलं उगीच म्हणजे कष्ट वाया घालवतो. तिथं जर इंद्रियामध्ये डोळे घ्या,
डोळ्यांवर जर आपण संयम ठेवला की नाही ही गोष्ट आपण डोळे उघडून म्हणजे डोळसपणे किंवा बुद्धीचा वापर करून जर केली तर लक्षात येतं की हा माणूस आपला चुकीचा आहे, आपला जे काही दान आहे धर्म आहे ते चुकीच्या ठिकाणी जातं. तेव्हा ब्रह्मचर्याच्या बाबतीत फक्त ब्रह्मचर्य नाही, इंद्रिय आणि मनांवर संयम ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य. याचा वापर आपण समाजासाठी करू शकतो. आता कोणी सांगू शकेल परत एकदा 5 अणुव्रत काय? लक्षात आहेत का? एक एक सांगा, प्रत्येकाला एकच सांगायचं, तू सगळी सांगायची. अहिंसा, हां हां, अचवली अचवली अब्रह्मचर्य काय? तर एक आता ब्रह्मचर्याचं जर तुम्ही म्हणाला तर आपलं शरीर हे एक रथ आहे असं समजू. शरीर रथ आहे, त्याला रथाला काय काय असतात सांगा? तर आपला आत्मा हा सारथी आहे. आणि जे आपण म्हणतात घोडे ते इंद्रिय. इंद्रिय कोणती आहे तर माहिती आहे का? कुठली? महाराज या शरीररूपी रथामध्ये आपण रथी, आत्मा आपला रथी आहे आणि आपली बुद्धी किंवा मन हे सारथी आहे. जर सारथीला लगाम फोडला तरच ते घोडे थांबणार ना. तेव्हा आपल्या मनावर जर संयम असला तरच आपण इंद्रियांना थांबवू शकतो एखादी गोष्ट करण्यापासून. तर हे लक्षात ठेवा नेहमी उदाहरण रथाचं. रथामध्ये काय काय सांगितलं मी? आत्मा म्हणजे रथी, बरोबर, सारथी आणि त्यावर हे उदाहरण तुम्ही लक्षात नेहमी ठेवा. किंवा कुठंतरी एखादं आपण असं करायचं म्हणजे आता तुम्ही 10वीला आहात का 11वीला मला माहित नाही, एखाद्या बोर्डवर ठराविक हे लिहून ठेवा. रोज एकदा तरी आठवड्यातून तुम्ही वाचले जावेत ते. त्यामुळे आपले काय होते सतत त्याचं रिव्हिजन होत राहतं आणि मग आपण ह्या गोष्टी करत नाही, ज्या करायच्या नाही त्या आपण करत नाही. वडिलांविषयी कोणी काय सांगू शकेल अजून? सांगताय? महावीरांच्या वडिलांचं नाव काय? आईचं कृष्णला. महावीरांनी सांगितलेला एक तत्व आहे किंवा सिद्धांत म्हणू आपण. जीवावर जिगेलो जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. जीवावर जिगेलो पण आपण जाता झुळाला मारून टाकतो, जाता कासाला मारतो, काही पण करत असतो, बरोबर. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही मुलींसारखं वागा, अजिबात नाही. ते तुमच्या वयाला योग्य आहे, तुमच्या वयाला अनुसरून आहे तसंच वागा. पण त्यामध्ये सुद्धा आपण आपले रिच्युअल म्हणजे आपले जे तत्व आहेत ते फॉलो करायला शिका. आत्तापासून तुम्ही शिकत गेला तर पुढं त्याचा कुठंतरी हे होईल. त्या कोणतरी एक मित्र म्हणतात ते जेवायला जायचं, तुम्ही जाल का त्याच्याबरोबर? अजिबात नाही. जिथं तुम्हाला जायचं तिथंच जायचं. त्यासाठीच हा मनाचा संयम उपयोगात आणायचा, मनावर संयम ठेवायला आतापासून शिकायचं. तर महावीरांनी सांगितलं अनेकांतवादाचा सिद्धांत. ऐकून माहितीये का अनेकांतवाद? तर अनेकांतवाद म्हणजे काय? एखादी वस्तू आहे त्या वस्तूला भिन्न नजरेतून बघणे. एखाद्या वस्तूला वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या नजरेनं बघणे म्हणजे अनेकांतवाद. अनेकांतवादामध्ये कसं, आता एक त्याच्यासाठी छोटीशी कथा सांगते मी. एक हत्ती असतो, तो असा बागेत माहितीये त्याच्यावर बहुतेक माहिती तो अभ्यास केलेला. तर त्या हत्तीला असे 5 आंधळे जात असतात. 5 आंधळे जात असताना हत्तीमध्ये येतो. तर एक आंधळा शेपटीला हात लावतो, एक आंधळा पायाला हात लावतो, एक आंधळा त्याच्या पूर्ण अंगाला हात लावतो, एक सोंडेला हात लावतो, एक कानाला. असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा स्पर्श केला जातो. मग आपल्यासाठी एखादी
डोळस व्यक्ती जाते आणि विचारते की काय आहे हे, तर तो म्हणतो एक जो शेपटीला हात लावलेला असतो तो म्हणतो ये तो दोरी है, ये तो बडा वाली म्हणजे दोरी आहे ती. दुसरा तो पायाला हात लावलेला असतो म्हणतो अरे ये तो खंबा है, हे खाप आहे. तिसरा जो अंगाला हात लावतो तो म्हणतो अरे ये तो बडी दीवार है. परत कानाला हात लावलेला असतो तो म्हणतो की काय हे तर सूप आहे किंवा फॅनचा पंखा आहे पंखा. आणि जो तोंडेला हात लावलेला असतो तो काय म्हणतो हा तर सर्प आहे, सापासारखं आहे. कारण एकतर ते तोंड अशी फडफडीत नुसतं स्पर्शेंद्रिय आणि तो बघत असतो सगळं. मग तो डोळस व्यक्ती म्हणतो अरे बाबा नो ते काहीच नाहीये तुम्ही म्हणताय त्यातलं, हा एक हत्ती आहे, मोठा प्राणी आहे. मग ते हत्तीचं वर्णन करून सांगतात की असा हत्ती असतो. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. आता माझा मुलगा आला, तो मला आई म्हणा, ही माझी आई आहे. शेजारी सून बसली आहे, ती म्हणाल की माझी सासू आहे. मैत्रीण बसली आहे, ती म्हणणार माझी मैत्रीण आहे. तुम्ही काय म्हणणार ह्या मॅडम आहे, कोणतरी लेक्चर द्यायला मॅडम आहे. सर म्हणणार कापसे मॅडम आहे. म्हणजे मी एक स्त्रीच आहे पण प्रत्येकाच्या नजरेतून मी वेगवेगळी आहे. याला म्हणायचं अनेकांतवाद. अनेकांतवादाचा भावीरांनी का म्हणजे अनेकांतवाद का सांगितला, जेव्हा भिन्न मताचे लोक एकत्र येतात तेव्हा त्या सगळ्यांच्या मताचा विचार करून एखाद्या निर्णयावर येण्यासाठी अनेकांतवादाचा वापर केला जातो. आणि हा सर्वात महत्त्वाचा नेतृत्व गुण विकास करण्यासाठी हा महत्त्वाचा असा हा सिद्धांत आहे. तर अनेकांतवाद तुम्ही समजून घ्या. कधी मिळालं तर एखादं पुस्तक वाचा अनेकांतवादावर. अनेकांतवादाशिवाय आपण नेतृत्व करू शकत नाही. आपल्या संघटनेमध्ये हजारो लोक असतात आपल्या समोर किंवा आपली जो समूह असतो त्याच्यामध्ये खूप लोक असतात. प्रत्येकाच्या मताचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येकाच्या मताचा आदर केला पाहिजे. जर मताचा आदर केला नाही तर तो माणूस किंवा ती व्यक्ती नर्वस होते की अरे हा काय मला विचारतच नाही, त्यानं काय माझं ऐकलंच नाही. आणि जे काय आपण ऐकतो त्या समोरच्याच्या मताला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे, त्याला महत्त्व द्यायला पाहिजे. फक्त आपण नेता आहे म्हणून मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे असं अजिबात करायचं नाही. सर्व जी संघटना असते त्यांना सामावून घेऊनच आपण जायला पाहिजे. आणि तिथं जेव्हा संघटनेमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा प्रत्येकाचं मत विचारून त्याच्यावर निर्णय घेतला जातो. तो निर्णय चांगलाच असतो. त्यासाठी आपण अनेकांतवादाचा वापर केला पाहिजे. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटते. तर आपण एका 5 अनुगतांचा जर आपण पालन केलंच नाही तर काय होईल? आपण स्वयंप्रेरित होऊ का? नाही. कारण ह्या 5 अनुगतांचा वापर केल्यामुळं आपल्यामध्ये प्रेरणा समोरच्याला द्यायची किंवा एखाद्याला प्रेरणा द्यायचं एक बळ पाहिजे किंवा प्रेरणा देण्यास आपण त्या गोष्टी केल्याच नाही तर मग आपण प्रेरणा कशी देणार? समोरचा माणूस विचारणार ना तुम्ही कधी केले काय? जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर आता सर तुम्हाला सांगू शकतील एखाद्या संघटना स्थापा मी जसं केलंय तसं तुम्ही कार्य करू शकता. हे केव्हा करणार? जेव्हा त्यांनी केलेलं आहे ते कार्य म्हणून ते तुम्हाला सांगू शकतात की मी हे केलं आहे तुम्ही पण हे करा. तेव्हा स्वयंप्रेरित असेल तरच आपण समोरच्याला प्रेरणा देऊ शकतो. आणि प्रेरणा देणं समोरच्याला हे एक नेतृत्व गुणाचं खूप मोठं नेतृत्व गुणाचा गुण आहे. तो गुण जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर तो गुण तुमच्यात आला पाहिजे. त्यामुळे सतत एखाद्याचं कौतुक एखाद्याच्या कामाचं कौतुक करायचं, त्याला प्रेरणा द्यायची, बाबा हे खूप छान केलं, आता इथून पुढं अजून जो जेव्हा त्याला चालना मिळते तेव्हाच तो मनुष्य पुढचं काम करू शकतो. तेव्हा स्वयंप्रेरित असणं हे गरजेचं आहे. आणखीन एक महावीरांनी सांगितलंय म्हणजे संयम सुरू जीवन. संयम आणि जीवन बरोबर आहे. तर संयम का हवा? प्रत्येक गोष्टीत जर संयम आपल्यावर नसेल तर आपण कुठलंही कार्य त्याला काही लिमिटच नसतं तसंही आपण करतो. जेव्हा आपल्यावर आपण संयम ठेवायला शिकू, जो माणूस संयमी असतो तोच एखादं काम पूर्णत्वास नेऊ शकतो. जर मोदींच्या काळातला संयम नसता किंवा एखाद्या महात्मा गांधींचा संयम नसता तर त्यांनी स्वातंत्र्याला एवढं योगदान दिलं असतं का? नाही. त्यांच्या संयमामुळेच त्यांनी केलं. म्हणून संयम आणि अहिंसा हे समाजाचं ऑक्सिजन आहे म्हणतात. समाजाचं ऑक्सिजन काय आहे? संयम आणि प्रेरणा. संयम आणि अहिंसा या 2 गोष्टी जर आपल्या तुमच्यामध्ये तुम्ही बिंबवल्या तर तुम्हाला नेतृत्व करण्यापासून कोणीही मागं
ओढणार नाही. जर संयम असेल तरच तुमच्यामध्ये नेतृत्व गुण करण्यास तुम्ही उद्युक्त व्हाल किंवा तुमच्यामध्ये तो गुण संयमचा गुण असेल तरच तुम्हाला ते पुढं नेतृत्व करणं शक्य होईल. जर संयम नसेल तर तुम्ही समोरच्या माणसाला पटकन काहीतरी बोलून जाणार हो, तो माणूस नाराज ना, तो तुम्हाला नेता म्हणणार नाही असं म्हणत करत सगळे बॅक फ्रंट जाणार, तुम्ही एकटेच फ्रंटला जाणार, असं करून चालणार आहे का? नाही. वर्तमान काळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी कामं आहेत, खूप आव्हानं आहेत. तशी भविष्य काळात आहे. तर भविष्य काळातल्या आव्हानांना पेलण्यासाठी आणि वर्तमान काळातल्या कामांना आपण चालना देण्यासाठी संयम हा गरजेचा आहे. जर संयम असेल तर एखादं काम आपण व्यवस्थितपणे पूर्ण करू आणि वर्तमान काळात त्याचा त्रास होणार नाही आणि भविष्य काळात ते काम आपण पूर्णत्वास घेऊ शकतो. संयम गुणाचं आणि कोण काही सांगू शकेल? एखादं उदाहरण तुमच्या आयुष्यातलं सांगा. चालेल. असेल एखादी गोष्ट तुम्ही आता आईकडे मागितली आणि आईने नाही दिली म्हणून तुम्ही अकरापणा केला नाही, थोडी वाट बघितली, आज दिली, उद्या दिली, मग थोडं वाट बघितल्यानंतर ती गोष्ट मिळतेच ना आपल्याला. इथूनच संयमाची सुरुवात होते बालपणापासून. आणि आत्तापासून ती गोष्ट तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी किंवा एखाद्या ह्याच्याविषयी आपण जास्त आतताईपणा करायचं नाही. आतताईपणा करून काहीही मिळत नाही आणि जे मिळालेलं असतं ते सुद्धा पूर्ण मिळत नाही. संयम हा गुण जर तुम्ही धारण केला तर त्याचा शेवट नेहमी चांगलाच होतो आणि त्याचा त्रास होत नाही. आपलं वृद्ध वाक्य काय सांगू शकाल तुम्ही? आपल्या जे चिन्ह आहे त्याच्याकडे काय त्याचा अर्थ कोणी सांगू शकाल? कोणाला माहिती आहे त्याचा अर्थ? सगळ्यांनी सांगितला आता मी ऐकलंच नाही. जगा आणि जगू म्हणजे आपण प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून आहोत. एकमेकावर अवलंबून व्हायचं आहे. एकमेकाचे आपल्यावर प्रत्येकाचे एकमेकावर उपकार आहेत. मी तुम्हाला भाषण द्यायला आले, तुम्ही ते ऐकलं की माझ्या तुमचे उपकार झाले माझ्यावर. फक्त मी तुम्ही शांतपणे ऐकले ते उपकारच झाले ना. प्रत्येक जण आपण एकमेकावर अवलंबून आहे ते लक्षात ठेवायचं आणि समोरच्या मताला आदर दिला तरच तुम्ही नेतृत्व गुणांचा विकास करता. आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की नेतृत्व करणारा माणूस कसा असावा? तो मितभाषी असावा. भलेही तुम्हाला त्या माणसाचा राग आला असेल समोरच्या, पण एखाद्याविषयी राग येणं हे सुद्धा आपल्या तत्वाच्या विरुद्धच आहे ना. म्हणून नेतृत्व गुणांचा विकास करताना नेहमी आपल्या तोंडात जिभेवर साखर ठेवावी आणि डोक्यावर काय ठेवावं? बर्फ ठेवावा. बरोबर? तर आता मी जे सांगितलं आहे त्यामध्ये साखरपुडा आणि बर्फ काय सांगा? आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं ना काय काय. तोंडाची साखर कधी बाहेर येते? जेव्हा आपण छान बोलतो, छान होतो. तर साखर म्हणजे अनेकांत वाद. तेव्हा सगळ्यांच्या मनात विचार करतो तेव्हा आपण समोरच्याशी बोलत बोलणार ना. तेव्हा साखर म्हणजे अनेकांत वाद. आणि संयम कधी लोक शांत बोलतात आपण संयम ठेवू शकतो, नाही तर नाही ठेवू शकणार. आता बऱ्याच जणांना वाटत तुम्ही काय असं वाटतंय का? नाही ना. तेव्हा संयम हा सगळ्यात म्हणजे तुम्हाला फक्त नेतृत्वासाठीच नाही, पूर्ण आयुष्यात जर संयम असेल तो माणूस यशस्वी होतो. आता आणखी काय विचारायचं आहे तुम्हाला? तुमच्यातली एकच चालत होते लास्ट पेजवरचं जे आहे शांती. आणि कधीही सांगते तुम्हाला, जर नेतृत्व करायचं असेल, नेतृत्वामध्ये आपण जात पात बघत नाही, कोण समोरचा आहे कसा आहे काही बघत नाही, कसे लोक काय, पण नेहमी स्वतःच्या जातीविषयी अभिमान बाळगायचा
ॲट एनी कॉस्ट स्वतःची जात विसरायची नाही. स्वतःच्या जातीबद्दल आपण जैन आहोत याचं प्राऊड फील व्हायला पाहिजे. आणि आपण आपल्या तत्वांचं पालन केलं तरच समोरचा माणूस आपल्याकडे बोट दाखवणार नाही. जर जैन तत्वांचं आपण जर पालन केलं नाही तर समोरचा माणूस आपल्याला म्हणतो अरे हा तू स्वतःचा धर्म पाळत असेल, तू काय आम्हाला शिकवतो. बरोबर आहे. भलेही तुम्ही भाषा करू नका. आताच्या तुमच्या ह्याच्यात मी म्हणत नाही की 4-6च्या आत जेव्हा कांदा लसूण खाऊ नका, ते मी म्हणत नाही. पण इथून पुढच्या आयुष्यात ठराविक ज्या ठामपणे सांगणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं पालन आपण करायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही स्वतःच्या जातीविषयी अभिमान बाळगाल, स्वतःच्या जातीचे रूल्स जे आहेत ते फॉलो कराल तरच तुम्ही नेतृत्वात पुढे जाऊ शकाल. नाहीतर मागे खेचणारे खूप आहेत. एखादं कारण मागे खेचण्यासाठी पुष्कळ असतं. मग ते भलेही नेतृत्व राजकारणातलं असू दे, शैक्षणिक क्षेत्रातलं असू दे, अजून कुठलंही असू दे. आता तुम्हाला एक हे आठवत असेल सर, अभिनंदन जो पाकिस्तानात पकडला गेला, तो जैन होता. आजही तो जैन फॉलो करतो, जैन रूल्स फॉलो करतो. तिथंही त्यानं काही खाल्लं नाही जे त्याला खायला घालत होते जबरदस्ती. तुम्ही वाचलंय का ते कधी? वाचा, कधी मिळालं तर यूट्यूबवर पण आहे, वाचा तुम्ही. तिथं त्याचे कसे हाल झाले, पाकिस्तानी लोकांनी त्यांना कसं केलं, पण त्यांना आपलं जैनत्व सोडलं नाही. तर अशा एखाद्या माणसाचं चरित्र वाचा आणि ते तुम्ही फॉलो करा असं मी म्हणेन. अजून खूप काही जैन फिलॉसॉफीमधलं सांगण्यासारखं आहे, पण तुमची वयोमर्यादा आणि हे बघता मी इथंच थांबते. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आम्हाला समाजाला. तुमच्यासारख्यांनी पुढे यावं, जैन धर्माचं नाव उज्ज्वल करावं अशी खूप इच्छा, खूप म्हणजे खूप तुमच्या युवा ह्याच्याकडून म्हणजे आशा आहेत, अपेक्षा आहेत. असं म्हणतात अपेक्षा ठेवू नये, पण अशा वेळी अपेक्षा तुमचं इथून पुढचं कार्य खूप छान हो. तुम्ही खूप यातून एखादं चांगलं महात्मा गांधी चांगले मोदी तयार होत अशी मी अपेक्षा करते सर. आणि यातून एखादे चांगले नेतृत्व पुढे येईल त्यात शंका नाही. आणि आज ह्या 44व्या नेतृत्व प्रशिक्षणाबद्दल इथं मला बोलवलं त्याबद्दल मी सरांचे आणि तुम्हाला सगळ्यांची खूप आभारी आहे. असे त्यांनी सेवकांना सांगितलं होतं की थोडंसं बोलणार, पण राजकारणाचं बाळकडू त्यांच्या अंगात असल्यामुळं आणि त्यांचा परंपरा तशी असल्यामुळं म्हणजे कधी आल्या आणि किती बोलल्या हे त्याचं त्यांनाही भान राहिलं नाही. अतिशय सुंदर धार्मिक विवेचन त्यांनी केलं. आणि नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्वासाठी जी उपयुक्त गुण आहेत, जे तत्वज्ञान, या सर्वावर त्यांनी सांगोपांग चर्चा केली. इव्हन मुलांशी इंटरॅक्शन केलं, प्रशिक्षणार्थींना प्रश्न विचारून त्यांना जागा ठेवलं. सर्वात महत्त्वाची दुपारची जी वेळ असते ती थोडीशी शिथिल असते, पठारावस्था असते, पण या पठारावर सुद्धा त्यांनी चांगली बॅटिंग केली. त्याबद्दल मॅडमांचे या ठिकाणी पुन्हा मी आभार मानतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राजूवर सर, शशिकांत राजूवर सर